श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वागत आहे तुमचे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळीनो, आपण नेहमी विचार करत असतो की माझ्याच आयुष्यात दुःख का येते, माझ्याच आयुष्यात संकटे का येतात, सर्व काही मलाच का सहन करावं लागतं. आणि त्यासाठी मग आपण काय करतो, आपला हात, आपली कुंडली ज्योतिषाला दाखवतो. मग ज्योतिष आपल्याला सांगतो तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, आणि आपण ते देखील करतो. पण मी सांगेल तुम्हाला ज्योतिषाकडे देखील जायची गरज नाही. जर तुम्ही स्वामी सेवेत आला, स्वामीची नित्य सेवा केली, स्वामींची भक्ती केली, नामजप केला ना, तर बघा तुमचं नशीब नक्की बदलेल. व त्यासोबत मी आज तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना, तो तुम्ही नक्की करा. बघा, मी असं नाही म्हणणार की हा उपाय केला की तुम्ही उद्याच करोडपती व्हाल, उद्याच तुमचं नशीब बदलेल, असं होणार नाही. पण हा, तुमचं नशीब मात्र नक्की बदलणार. थोडा वेळ लागेल. हा उपाय 5 गुरुवार केल्यानंतर बघा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला फरक जाणवेल की काहीतरी बदलते, आपल्या घरामधली नकारात्मकता दूर होतीये किंवा आपले कोणत्या छोट्या छोट्या गोष्टींपासून इच्छा पूर्ण होत आहेत. हा उपाय केल्याने नक्की तुम्हाला फायदा होईल. तर उपाय काय आहे बघा, आपल्याला ना गुळ घ्यायचा आहे. खूप जास्त गुळ नाही घ्यायचा आहे, थोडासा एक खडा घ्यायचा आहे गुळाचा. खूप छोटा पण नाही, खूप मोठा पण नाही, एक मीडियम साईजचा. आणि त्याच्यासोबत डाळ घ्यायची आहे. ते गुळ थोडासा बारीक करायचा आहे, अगदी खडाच ठेवायचा नाही आहे. त्याला थोडंसं तुम्ही चाकूने कट करून बारीक स्लाइस टाईप करा किंवा थोडंसं कुटून घ्या उकळीमध्ये, आणि त्याच्यासोबत डाळ घ्या आणि ती तुम्हाला आपल्या गौमातेला खायला द्यायची आहे. आता तुम्ही कशी द्याल गौमातेला, तर तुम्हाला ती प्लेटमध्ये द्यायची नाही आहे, तुम्हाला ती हातामध्ये द्यायची आहे. कारण की जेव्हा तुम्ही ते गौमातेला चारणार ना, त्यावेळेस तिच्या जिभेचा स्पर्श तुमच्या हाताला झाला पाहिजे, तुमचे हात चाटला गेला पाहिजे तिच्याकडून. कशामुळे, तर जेव्हा गौमातेचा जिभेचा स्पर्श होतो, जेव्हा ती तुमच्या हाताला चाटते ना, त्यावेळेस तुमचं नशीब नक्की बदलतं. तुमच्यातील जे दुःख, अडचणी, जे काही संकटे आहेत ना, तिने चाटल्याबरोबर ते देखील दूर होतात. त्याच्यामुळे तुम्हाला गौमातेला हाताने चारायचं आहे. आणि त्यासोबत तुम्ही म्हणाल की आता हा 5 गुरुवार आपण उपाय करणार आहोत, तर एखाद गुरुवारी तुमच्याकडून राहिलं ते करायचं, किंवा तुम्हाला बाहेर जावं लागलं, किंवा काही अडचण आली, किंवा तुम्हाला मासिक धर्म आला, अशा वेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. कोणी कोणी मासिक धर्मामध्ये पण जातं, गौमातेला स्पर्श करतं. पण मी सांगेल की एखादा गुरुवार जाऊ द्या ना, काही हरकत नाही, तुम्ही पुढच्या गुरुवारी करा हा उपाय. पण मासिक धर्मामध्ये असे उपाय कृपया करू नये, व त्यासोबत मांसाहार करू नये. गायीमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे, त्याच्यामुळे तुम्ही मांसाहार करून गायीला स्पर्श करणार असाल ना, तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामुळे मी सांगेल की हा उपाय करताना तुम्ही कृपया मांसाहार करू नये, व त्यासोबत तुम्ही मासिक धर्म देखील पाळा. हा ठीक आहे, विटाळ, सुतक याच्यामध्ये एवढा प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही विटाळामध्ये, सुतकामध्ये हा उपाय करू शकता. फक्त तुम्हाला मासिक धर्म आणि मांसाहार ह्या 2 गोष्टी पाळायच्या आहेत. व सगळ्यात महत्त्वाचं, गायीने तुमच्या हाताला स्पर्श केला पाहिजे, जिभेला स्पर्श, म्हणजे गायीच्या जिभेने तुमच्या हाताला स्पर्श झाला पाहिजे, चाटलं पाहिजे. त्यानंतर तुम्ही घरी येऊन हात धुवा ना, स्वच्छ हात धुवा. पण तिने चाटलं तर तुमच्या नशिबाच्या रेखा नक्की बदलणार आहेत. बघा, भरपूर जण गायीला चपाती खाऊ घालतात किंवा काही, तरी पण काहीचेच हात गायी चाटते, काहींचे हाताने चपाती दिली तरी गायी फक्त चपाती घेते, पण त्यांच्या हाताला चाटलं जात नाही. कारण की त्यांचं नशीब बदलणार नसतं. त्यावेळेस ज्यांचं नशीब बदलणार असतं ना, त्यांचा हात गायी नक्की चाटतील. त्याच्यामुळे तुम्ही प्लेटामध्ये घेऊन जाऊ नका, हातानेच तिला द्या. व त्यासोबत कर्म चांगली करा. बघा, तुम्ही जर गायीला रोज दाखवलं, तुम्ही हा उपाय केला, पण त्यासोबत तुम्ही जर दिवसभर दुसऱ्यांची निंदा केली, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलत राहिले, दुसऱ्यांचं सुख तुम्हाला दाखवलं नाही, तर तुम्हाला या उपायाचा अजिबात फायदा व्हायचा नाही, तुमचं नशीब बदलणार नाही. त्याच्यामुळे आपली कर्म चांगली ठेवा व त्यासोबत स्वामींची नित्य सेवा करा, स्वामींचे नामस्मरण करा, स्वामींची भक्ती करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. आणि अशाच स्वामींच्या सेवेबद्दल, अनेक उपायांबद्दल जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ पाहत रहा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अक्कलकोट महाराज की जय.